नमस्कार. आपल्या स्मार्टफोनपासून ते अगदी मोठमोठ्या लॅपटॉपपर्यंत आपण जी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो त्या सगळ्यांच्या हृदयात म्हणजे अगदी आत एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे एक परफेक्ट क्रिस्टल. पण कधी विचार केलाय की हे इतके शुद्ध, इतके परफेक्ट क्रिस्टल्स नक्की बनतात कसे? तर चला, आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे क्रिस्टल्स बनवण्याची एक अगदी सोपी पण तितकीच जबरदस्त पद्धत कोणती आहे. म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या ह्या सगळ्या गॅजेट्सना पॉवर देणारे हे क्रिस्टल्स हे नेमके लॅबमध्ये कसे तयार होतात? याच्यामागे काहीतरी भयंकर कॉम्प्लिकेटेड सायन्स आहे की एखादी साधी सोपी आयडिया? चला बघूया. तर सुरुवातच करूया एका आश्चर्य वाटेल इतक्या सोप्या आयडियानं. कारण कसं असतं ना, कधीकधी मोठमोठ्या टेक्निकल प्रॉब्लेम्सची उत्तरं अगदी साध्या सोप्या गोष्टींमध्ये लपलेली असतात. ह्या पद्धतीला सायन्सच्या भाषेत म्हणतात हॉरिझॉन्टल ब्रिजमेंट टेक्निक. आता हे नाव ऐकून अवघड वाटेल, पण याची आयडिया एकदमच सिंपल आहे. विचार करा की एक आडवी नळी आहे ज्याला बोट म्हणतात. त्यात आपण हवं ते मटेरियल वितळवलं आणि मग त्याला हळूहळू अगदी कंट्रोल करून एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडे थंड करत न्यायचं. आणि होतं काय, तर या प्रोसेसमधून एक लांब सिंगल परफेक्ट क्रिस्टल तयार होतो. पाहिलं? तीच वैज्ञानिक प्रोसेस किती सोप्या शब्दात सांगता येते. फक्त वितळलेलं सिलिकॉन एका आडव्या ट्यूबमध्ये ठेवा आणि त्याला एका बाजूने हळूहळू थंड करत जा. झालं, क्रिस्टल त्याच दिशेने वाढत जातो. खरं तर या मेथडची सगळी मजा, तिची खासियत यात साधेपणामध्ये आहे. बरं, आयडिया तर सोपी आहे, पण प्रत्यक्षात ही प्रोसेस होते कशी? चला, आता आपण या प्रोसेसचे एक एक टप्पे नीट समजून घेऊया. ओके, तर ही पूर्ण प्रोसेस साधारणपणे 5 स्टेप्समध्ये होते. पहिली स्टेप एकदम बेसिक, एका क्वार्ट्सच्या आडव्या ट्यूबमध्ये शुद्ध सिलिकॉन भरायचं. मग दुसरी स्टेप हीटिंग. ह्या ट्यूबला 1420 डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानावर गरम करायचं, इतकं की ते सिलिकॉन पूर्णपणे वितळलं पाहिजे. तिसरी स्टेप आहे सीडिंग. आता क्रिस्टल कसा वाढावा याला एक दिशा देण्यासाठी त्या ट्यूबच्या एका टोकाला एक छोटासा आधीच तयार असलेला सीड क्रिस्टल ठेवला जातो. तो एक प्रकारे गाईडचं काम करतो. आणि मग येते सगळ्यात महत्त्वाची चौथी स्टेप, कूलिंग. ती ट्यूब हळूहळू एका थंड जागेकडे सरकवली जाते. त्यामुळे होतं काय की त्या सीड क्रिस्टलपासून वितळलेलं सिलिकॉन घट्ट व्हायला सुरुवात होते. आणि फायनली 5वी स्टेप, रिझल्ट. या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला एक लांब एकसंध सिलिकॉनचा क्रिस्टल मिळतो, ज्याला इनगॉट म्हणतात. या सगळ्या प्रोसेसच्या मागे एकच सायंटिफिक प्रिन्सिपल आहे आणि ते म्हणजे डिरेक्शनल सॉलिडिफिकेशन, म्हणजेच दिशात्मक घनीकरण. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वितळलेल्या पदार्थाला अगदी कंट्रोलमध्ये ठेवून फक्त आणि फक्त एकाच दिशेने थंड करत जाणं. आणि खरं सांगायचं तर हेच या पूर्ण टेक्निकचं सिक्रेट आहे. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की ही मेथड इतकी सिंपल असेल तर मग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावर हिचाच वापर का नाही होत? याचं कारण असं आहे की यापेक्षा एक दुसरी जास्त स्टँडर्ड आणि जास्त पॉप्युलर मेथड ऑलरेडी वापरली जाते. चला तर मग या ब्रिजमॅन मेथडची त्या स्टँडर्ड मेथडशी एक छोटीशी तुलना करूया. ओके, तर जी स्टँडर्ड मेथड आहे तिचं नाव आहे झोक्राल्स्की मेथड. आणि या दोन्हींमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. सगळ्यात मोठा फरक आहे वाढीच्या दिशेत. झोक्राल्स्की मेथडमध्ये क्रिस्टलला वितळलेल्या पदार्थातून सरळ वर खेचलं जातं, तर ब्रिजमन मेथडमध्ये जसं आपण पाहिलं क्रिस्टल आडवा वाढतो. म्हणजेच एकीकडे क्रिस्टल खेचला जातोय तर दुसरीकडे वितळलेला पदार्थ थंड होऊन क्रिस्टल बनतोय. आणि याच मूलभूत फरकामुळे झोक्राल्स्की मेथड मोठ्या प्रमाणावर वेफर्स बनवण्यासाठी वापरली जाते, तर आपली ही हॉरिझॉन्टल ब्रिजमन मेथड फक्त रिसर्चसाठी किंवा लहान सहान प्रयोगांसाठीच जास्त उपयोगी पडते. तर मग पुन्हा आपण त्याच प्रश्नावर येतो की इतकी सोपी असून सुद्धा ब्रिजमॅन मेथडचा वापर एवढा लिमिटेड का? याचं उत्तरही तसं सोपं आहे. कारण या साधेपणाची एक मोठी किंमत चुकवावी लागते. आणि हे तोटे काही किरकोळ नाहीत, ते खूप गंभीर आहेत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अशुद्धतेचा, म्हणजे इम्प्युरिटीचा. आता बघा, क्रिस्टल तयार होताना तो त्या कंटेनरच्या किंवा ट्यूबच्या भिंतींना सतत चिकटलेला असतो. त्यामुळे त्या भिंतींमधली अशुद्धता क्रिस्टलमध्ये मिसळण्याचा धोका खूप वाढतो. दुसरं म्हणजे यात डिफेक्ट्स खूप येतात. तापमान थोडं जरी इकडे तिकडे झालं ना तरी क्रिस्टलच्या रचनेत दोष निर्माण होतात. याशिवाय मोठे क्रिस्टल्स बनवणं अवघड आहे, टेम्परेचर कंट्रोल करणं एक चॅलेंज आहे आणि ही प्रोसेस खूपच हळू चालते, म्हणजे वेळखाऊ आहे.
आणि या सगळ्या कारणांमुळे जेव्हा मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टर बनवायचे असतात तेव्हा ही मेथड तितकीशी कार्यक्षम ठरत नाही. तर मग प्रश्न असा आहे की या मेथडचं नक्की स्थान काय आहे? इतके सगळे ड्रॉबॅक्स असूनही सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या दुनियेत आजही ही पद्धत का टिकून आहे? कुठे वापरली जाते? चला हेच पाहूया. तर ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? बघा, एका बाजूला आहेत फायदे. डिझाईन सोपं, लागणारी उपकरणं कमी खर्चाची आणि त्यामुळेच लॅब्स किंवा रिसर्चसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पण दुसऱ्या बाजूला आहेत तोटे. क्रिस्टलमध्ये जास्त अशुद्धता येते, जास्त दोष निर्माण होतात आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी ही पद्धत अजिबात योग्य नाही. म्हणजे हा एक अगदी सरळ ट्रेड ऑफ आहे, सिम्प्लिसिटी विरुद्ध परफेक्शन. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक वेळी आपल्याला सगळ्यात बेस्ट, सगळ्यात परफेक्ट गोष्टीचीच गरज असते का? की कधीकधी एखादी सोपी, स्वस्थ आणि पुरेशी चांगली म्हणजे गुड इनफ असणारी गोष्टच जास्त कामाची ठरते? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.